चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो। होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही। कणकवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली। मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89। कोचरा ग्रामपंचायत निवडणुकीत योगेश तेली कोचरेकर हे सरपंच पदासाठी मैदानात असून गावात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 5 वर्षात योगेश तेलींनी गावात लावलेला विकास कामांचा धडाका लक्षात घेता कोचऱ्यातील मतदार त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं चित्र आहे। प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा। ग्रामपंचायत निवडणूक योगेश तेलीने मागील 5 वर्षात त्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून चांगलं काम केलेलं आहे। वेगवेगळे निधी त्याने या गावासाठी आणलेला आहे। आता जवळजवळ या म्हणजे एका तालुक्यात मिळणार नाही एवढा एका गावात त्याने जवळजवळ 15-16 कोटीचा निधी त्याने गावात 5 वर्षात आणलेला आहे। चांगली भरपूर कामं केलेली आहेत। टॉवरसाठी काम केलं आहे, टॉवर उभं करणं किंवा इतर जी छोटी छोटी कामं जी आहेत ते सगळ्या कामासाठी त्यांनी निधी मिळवलेला आहे। हां, मग काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे गावात आणि योगेश तेली यांचं कसं व्यक्तिमत्व आहे? योगेश तेली हा सगळ्यांना धरून चालणारा, सगळ्यांची कामं करणारा, तर कोणाचंही असं वेगळं मत असं त्याचं हे नाही, कोणाबद्दल वाईट मत नाही। तो चांगलंच काम प्रत्येक गोष्टी करत असतो आणि त्याचं मत गावाचं पण त्याच्या विरुद्ध चांगलं आहे। एक कोचरा गाव एक छोटंसं गाव आहे आणि या गावात एवढ्या कोट्यवधी निधी आलेला आहे, काय सांगाल याबद्दल? कारण त्याचे कर्तृत्व आहे आणि तो सध्या दीपक भाई केसरकरांकडे काम करतो, त्याच्यामुळे त्याचा जास्त फायदा झालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला बराच निधी त्यांनी इथे मिळवून दिलेला आहे। मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी आवाहन करेन की ज्याने आतापर्यंतची 5 वर्षाची चांगली कामं केलेली आहेत, हीच कामं लक्षात ठेवून सर्व मतदारांनी त्याच्या बाजूने कौल द्यावा आणि त्याला चांगल्या प्रकारे निवडून द्यावं, चांगलं मतदान करावं, असंच मी त्यांना सर्व मतदारांना कोणत्या गावातलं आवाहन करेन। कोचरा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही योगेश तेली यांना बहुमताने निवडून दिलं होतं। ते सदस्य राहिले आणि त्यांनी करोड रुपयाची कामं कोचरे गावासाठी आणलेली आहेत। टॉवर होण्यासाठी त्यांनी उपोषणाचाही मार्ग पत्करला आहे। माझ्याप्रमाणे अजूनपर्यंत आपल्या गावात कोणीही उपोषणासाठी गावासाठी बसलं नव्हतं, ते त्यांनी साध्य करून दाखवलं आणि ग्रामपंचायत वतीने सगळ्यांना घेऊन हा टॉवर गणपतीच्या अगोदर त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे चालू केला। तसंच आपलं जे दत्त देवस्थान आहे ते पर्यटन दर्जा करून जवळजवळ 2-1 कोटीची तिकडे कामं करून घेतली। त्या जेटी तयार झाली, त्यामुळे आता धार्मिक पण कार्यक्रम तिकडे सुरू होत झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून उबराचे पाणी हा जो रस्ता आहे हे कितीतरी वर्षाचं लोकांचं स्वप्न होतं, हे स्वप्न फक्त योगेश तेली यांच्यामुळे साकार झालेलं आहे। त्यानंतर आपली चौधरी आणि पिंगळे यांच्याकडून जी दरड कोसळते, कित्येक पावसात हा हे प्रकार चालू होता, पण आता त्यांनी त्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि अशी कामं आणि गावाचा विकास फक्त एकच माणूस करू शकतो, ते म्हणजे योगेश तेली। आणि ते जर आता आपल्या सरपंचाचे उमेदवार जर झालेच आणि निवडून बहुमताने आले तर मला वाटत नाही की गावात कुठचं काम ते बाकी ठेवतील असा माणूस आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला तर वाटत नाही। 81-82 कामं त्यांनी 5 वर्षात आणलेली आहेत। अजूनही ते मोठ्या प्रमाणात निधी आणून आपल्या गावाचा विकास करतात। गेल्या 25 वर्षात कोचरे गावाचा विकास झालेला नाही आणि आता मागील 5 वर्षात झालेला आहे, काय सांगायला? मी कोचऱ्यात आल्यानंतर 20 वर्षापासून बघतोय की काही जण हे काम करेन ते काम करेन सांगतात, पण कामच कुठे दिसली नाही आणि 5 वर्षात तर कामाचा ओघ इथे झालेला दिसून येतो। काय आवाहन कराल मतदारांना? मी मतदारांना आवाहन करेन, तुम्ही कामं बघा, तुम्हाला आज मटण मिळेल आणि 5 वर्ष तुम्ही परत रस्साच खात बसाल, तुम्ही कामं बघा आणि मत घाला, बस एवढंच मी काम। आमचं कोचरे गाव एकच म्हणजे आमचं आघाडी आहे आमची आणि आमच्या गावामध्ये योगेश तेली 5 वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली आहेत ना, ती एवढी कामं 25 वर्ष आम्ही झगडलो, ज्या
लोकप्रतिनिधी बरोबर, पण तेवढी कामं झाली नाही. आमचं तिकडचं रेगे मानस हे प्रकरण जवळजवळ 25 वर्ष आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना सांगत होतो, पण त्यांना ते जमलं नाही. ते काम ह्या 5 वर्षामध्ये योगेश तेलीने केलेलं आहे. तसंच दत्त मंदिराजवळ पर्यटनाच्या दृष्टीने ते जो हे कर दर्जाचं त्याला हे भेटलं आहे आणि तेवढे तिथे कोट्यावधी रुपयाचा निधी त्याने आणला आहे. जे हे बांधले काय जेटी बांधली आहे, दत्त मंदिराचं हे केलं, म्हणजे चांगलं एक तीर्थक्षेत्र तयार झालेलं आहे. तसंच ह्याला आमचं उमरचं पाणी रस्ता हे खूप वर्ष त्या लोकांचं स्वप्न होतं, ते कोणाला जमलं नाही, ते योगेश तेलीमुळे पूर्ण झालं आहे. त्याच्यानंतर चौधरी आणि पिंगळ्यांचा जो डोंगराच्या खाली त्यांची पायथ्याशी घरं आहेत, तिथं ते पावसामध्ये दरड कोसळून हे होतं काय, माती खाली यायची. त्यासाठी त्या आमच्या तरुणाने जवळजवळ 1.5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. तसंच लहानसहानची कामं त्यांनी केलेली आहेत आणि आम्हाला वाटतं काय, जर आम्ही एवढं करून त्याच्या मागे जर नाही राहिलो उभं तर पुन्हा कोचरे गाव 25 वर्ष पुन्हा मागे जाऊ शकतो. म्हणून आम्ही काय ठरवलं आहे, ह्यावेळी फक्त योगेश आणि योगेश एवढं आमचं हे आहे आणि लोकांनी हे सर्व कामं बघून त्याला मत घालावं अशी आमची लोकांना विनंती आहे. तुम्ही पण सदस्य म्हणून उभे आहात, काय सांगा? हो, आम्ही सदस्य उभे आहोत, पण आमचा सर्व जास्तीत जास्त जो हा योगेश जवळच आहे. जर तो आला तर आम्ही त्याला सपोर्ट करून कामं करून घेऊ, पण जर तो जर मागे राहिला तर ते आम्हाला जमणार नाही. मग तो यायला पाहिजे. आमची सर्व म्हणजे पहिलं काय आमचं म्हणणं आहे काय, योगेश तरी यायला पाहिजे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.